आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुलांसोबत एक मजेदार असा उपक्रम घेऊया, ज्यामध्ये अक्षराचा आवाज त्याच्या लिखित स्वरूपात कसा दिसतो हे समजण्यास मदत होईल. ध्वनीचे लिखित स्वरूप म्हणजे अक्षरे. सामान्यपणे आपण जे बोलतो ते सर्व लिहिता येते याची जाणीव या वयात निर्माण करून दिल्यास भाषा शिकणे मुलांसाठी सहज होते. म्हणून अक्षर ओळख अशा पद्धतीने करून दिल्यास तोंडावाटे निघणारा आवाज आणि त्याचे लिखित स्वरूप याचा सहसंबंध लक्षात येण्यास मुलांना मदत होते. आजच्या मजेदार खेळासाठी तुम्ही मासिके, वर्तमानपत्रे किंवा जुन्या पुस्तकांमधून कापलेली चित्रे वापरू शकता किंवा काही चित्रकार्ड देखील बनवू शकता. हे लक्षात ठेवा की ही चित्रे आजच्या खेळातील आवाज आणि अक्षराशी संबंधित असायला हवे. पुरेशी चित्रकार्ड असावीत. याशिवाय अक्षर कार्डही तयार ठेवा. चला तर मग बघूयात अंगणवाडीतील मुलांसोबत हा खेळ कसा खेळता येईल ते. हा मुलांनो, काय आहे हे? एकदम बरोबर. आता हे काय सांगा बोला. हा तबला आहे. आता हे काय आहे सांगा मला. आता सांगा या सर्व शब्दांचा पहिला आवाज कोणता? तुमच्या समोर काही वस्तू ठेवल्या आहेत. त्या वस्तूंची तुम्हाला नावं ओळखायची आहेत. तर मला सांगा, हा काय आहे? बरोबर, हा तबला. हा काय आहे? बरोबर, तवा. हा काय आहे? डब्बा. बरोबर, डब्बा. तर मला सांगा, या वस्तूंमध्ये कोणती वस्तू आहे जी त पासून सुरू नाही होत? सांगा लवकर. बरोबर, डब्बा. चला मुलांनो, या चित्रांमध्ये कोणत्या वस्तू आहेत मला सांगा. आर्या? बरोबर, तराजू. या चित्रांमध्ये कोणती अशी वस्तू आहे जी त पासून सुरू होत नाही? छान, मस्त, टाळ्या वाजवा. त असा लिहितात. पुन्हा एकदा सांगते हा, कशाने सुरू होते. तवा, तबला, तराजू. चला आपण आता ची रेलगाडी बनवूया. च्या वस्तू शोधा आणि आता रेलगाडी बनवा. चला. खेळात अधिक रुची वाढवण्यासाठी तुम्ही मुलांना हे अक्षर हवेत, पाण्यात, वाळूवर काठीने गिरवायलाही सांगू शकता किंवा अक्षरावर बिया, दगड लावायला त्यांना देऊ शकता. मात्र मुले अक्षरावर बिया किंवा दगड लावत असताना लेखन पद्धतीने ते दगड लावत आहेत ना, यावर लक्ष ठेवा. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन खेळासह आणि एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.